पण महाराष्ट्राच्या विरोधातली जी सहकार चळवळ जी सुरू आहे ही मला असं वाटतं तुम्ही जर केंद्रीय ओळखली नाही, कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत, निंदे झालेले आहेत, पैशाने वेडे झालेले आहेत, त्याला सत्व कळत नाही, त्याला पाठीला फडका नाही, स्वाभिमान नाही, काही नाही. आज इकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले. घरी गेल्यावरती लोक विचारत असतील, घरचे लोक आज कुठे आहात, त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल. अहो मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधान भवनामध्ये, मला कळेच ना कोण कुठच्या पक्षात येतो. पण त्यांनी त्यांची मन आणि त्यांचा स्वाभिमान हा गाळ टाकलेलाच आहे. तुम्ही टाकू नये. माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाकडनं कधी स्वाभिमान घाण टाकला जाणार नाही. आणि ही गोष्ट तुमच्या पुढे ठेवू नका. जेवढे तुमचे कोणी मित्र परिवारातले लोक असतील, नातेवाईक असतील, कोणी असतील, सतर्क राहा. हा ठाणे जिल्ह्याचा पालघर बेलगड पासूनचा पट्टा आता हातात जायला लागलेलाच आहे. उद्या येऊन बसल्यानंतर तुम्ही काढू नाही शकणार. पण उद्या आपल्या हातातलं काय आपण गमावून बसतो. हा सगळा आज कोकण किनारपट्टीला सगळा धोका आहे. त्यांच्या पुत्राला कशाला हार घालायचे. त्यांनी काय सांगून ठेवले हे जर समजा आमच्या लक्षात येणार नसेल, महाराजांनी सांगितलं होतं आपला शत्रू समुद्र मार्गे येईल, समुद्रावरती गस्त वाढवा. सांगितलं होतं की नव्हतं? सांगितलं होतं ना. 300-350 वर्षापूर्वी त्या माणसाने सांगितलं होतं आपला शत्रू समुद्र मार्गे येईल, समुद्रावरती गस्त वाढवा, समुद्र आरपार वाढवा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.